नमस्कार, मी सीमा काळे. आवाज मीडिया न्यूजमध्ये आपले स्वागत. जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स. सांगली महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा नारळ गणरायाच्या साक्षीने फोडण्यात आला. महापालिकेच्या कारकिर्दीत प्रथम सर्वच प्रभागात भाजपाचे उमेदवार गणेश मंदिरासमोर प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी खासदार संजय काका पाटील, अमर साबळे, आमदार सुधीर गाडगे, सुरेश खाडे, प्रदेश सरचिटणीस सुरेश हळवणकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. या प्रचार सभेच्या वेळी सुभाष देशमुख यांनी राष्ट्रवादीला टोला लगावत वसंतराव दादांच्या नावे मताचा जोगवा मागू नये, पण काही जरी झाले तर येत्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचे सांगितले. दरम्यान आमदार सुधीरदादा गाडगे यांनी उमेदवारांना सामुदायिक शपथ घेण्यास सांगितले. माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री या शहराचा समावेश अमृत योजनेमध्ये झाला. मिरजेची अमृत योजनेखाली जवळजवळ 100 कोटी रुपयाची योजनाही मंजूर झाली. पण अशा अन्य कारणामुळे सुद्धा त्या योजनेला कोर्टामध्ये जाऊन पुन्हा खीळ घालण्याचं काम या महापालिकेतल्या सगळ्या मंडळींनी केलेलं आपल्याला दिसून येतंय. त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आवाहन केलं, काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करा, सांगली करा. आणि मी सुद्धा सांगली जिल्ह्यातून जवळपास 4 आमदार या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या मुख्यमंत्र्याचा शब्द पाळला. जे काँग्रेस मुक्त सांगली, मिरज, कुपवाड महापालिका करायचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी आज या निमित्तानं करतोय. आणि मला खात्री आहे की आज आपण हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, कारण पावसात सुद्धा आपण थांबलात, एक जिद्दीनं थांबलेला आहे. या सांगली जिल्ह्याला, या महाराष्ट्राला वसंतदादाचा वारसा आहे. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो, वसंतदादाची जन्मशताब्दी होती. या जिल्ह्यात आलो, प्रवेश केला. वसंतदादाच्या नावानं शताब्दी वर्षामध्ये पाहिलं मी, ज्या ज्या वसंतदादांच्या नावावर संस्था आहेत त्या जवळपास निस्तानाभूत झालेल्या आहेत. म्हणजे वसंतदादांना काय वेदना होत असतील. म्हणजे शताब्दी वर्षाच्या काळामध्ये अनेक वसंतदादाच्या नावाच्या संस्था जवळपास हे कोणी संपवल्या, ज्या संस्थापकांनी संपवल्या असतील त्यांना जरा धडा शिकवायची गरज. मला दुसरं विनंती आपल्या सांगलीकरांना विचारायचंय. आपल्याला वसंतदादाचा वारसा आहे. या महाराष्ट्राचं एक वैभव होतं. या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम वसंतदादांनी केलेलं आहे. पण याच वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसणारा कोण होता आठवतंय? वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसणारा कोण होता? त्यांच्या आता नेतृत्वाखालीच इथं काम चालू आहे, बरोबर ना? मला असं वाटतंय की ज्या व्यक्तीने, ज्या पक्षाने, ज्या नेत्याने या वसंतदादाचा अपमान केलेला आहे, वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता बळकावलेले, त्यांना सांगा आता आमची तुमची गाठ आहे. तुम्ही आमच्या नेत्याच्या मध्ये खंजीर खुपसवा, आम्ही तुम्हाला घरात बसवल्याच्या राहणार नाही. ही आज आम्ही खऱ्या अर्थाने शपथ, माझ्या सर्व उमेदवारांनी शपथ काय घेतल्या? कुणाच्या समोर शपथ घेतल्या? गणरायाच्या समोर शपथ घेतली. शपथ काय घेतलेले? पारदर्शक कारभार, भ्रष्टाचार मुक्त महापालिका. मला असं वाटतं की देशाचे पंतप्रधान असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न करताय. या भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा